हॅलो गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल वॉल स्ट्रीट मराठी. आणि आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक अशी व्हिडिओ घेऊन आलो आहे जी तुमचं इन्व्हेस्टिंग और ट्रेडिंग करिअर पूर्णपणे चेंज करून टाकेल. आपण घेऊन आलो 20 बुक्सची लिस्ट. अशी 20 बुक्स जे तुम्हाला क्रिप्टोमध्ये हेल्प करतील, जे तुम्हाला स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंगमध्ये हेल्प करतील, जे तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगमध्ये हेल्प करतील आणि जे तुम्हाला सायकोलॉजी प्लस माइंडसेट या सर्व गोष्टीमध्ये हेल्प करतील. सो व्हिडिओ पूर्णपणे बघा. आधी मी इन्व्हेस्टिंगबद्दल सांगेल, त्यानंतर मी क्रिप्टोबद्दल सांगेल, त्यानंतर मी इंट्राडे ट्रेडिंगसाठी कोणते बुक्स लागतात, प्राइस ॲक्शनसाठी वगैरे ते सांगेल, आणि सगळ्यात लास्टला गेम चेंजर ते असेल सायकोलॉजी आणि माइंडसेट. सो लेट स्टार्ट. सो सगळ्यात पहिलं बुक आहे जे इन्व्हेस्टिंगसाठी सगळ्यांनी वाचलं पाहिजे, ते आहे व्हॉट एव्हरी इंडियन शुड नो बिफोर इन्व्हेस्टिंग. हे ते बुक आहे, ठीक आहे. व्हॉट एव्हरी इंडियन शुड नो बिफोर इन्व्हेस्टिंग बाय विनोद पोटियाल. या बुकची लिंक पण मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, और मी ॲटलिस्ट टायटल आणि त्याचा ऑथर पण टाकेल, जेणेकरून तुम्हाला ते सर्च करायला इझी जाईल. त्यानंतर तुम्ही अजून एक इन्व्हेस्टोनॉमी नावाचं एक बुक आहे, येस दिस वन, इन्व्हेस्टोनॉमी बाय प्रांजल कामरा. हा एक चांगला यूट्यूबर आहे जो इन्व्हेस्टिंगबद्दल नॉलेज शेअर करतो लोकांसोबत. हे पण बुक खूप छान आहे, इन्व्हेस्टोनॉमी बाय प्रांजल कामरा. आता हे जे बुक्स मी सांगतोय ते मी पर्सनली गो थ्रू केलेले आहेत माझ्या करिअरमध्ये, की मी वाचलेले आहेत. इझिली अवेलेबल असतात, ॲमेझॉनवरती मिळतात, और तुम्ही कुठल्याही क्रॉसवर्डमध्ये जाऊ शकता, तिथे तुम्हाला मिळतील. इव्हन याच्या कॉपीज ज्या असतात ना, पायरेटेड कॉपीज, त्या पण तुम्हाला कुठल्याही बुक स्टॉलवरती मिळून जातील, तसं काही टेन्शन नाही, ठीक आहे. जर तुम्हाला कोणतं बुक नाही मिळालं तर तुम्ही ॲमेझॉनवरती सर्च करू शकता. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं बुक, कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग, जे की आहे सौरभ मुखर्जी यांचं. कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग हा एक खूप चांगला फॉर्म्युला आहे ज्यामधून तुम्ही इन्व्हेस्टिंग करू शकता लॉंग टर्मसाठी, आणि खूप डिटेलमध्ये हे बुक मी वाचलं आहे. याचा पण तुम्हाला नक्कीच यूज होईल. ज्या पण लोकांना अर्ली रिटायरमेंट हवी आहे आणि त्यांना माहिती हवी की कसं इन्व्हेस्टिंग केलं जातं, तर त्यांच्यासाठी कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग एकदम परफेक्ट बुक आहे. आता एक असं बुक जे अगदी नॉन फायनान्सवाले लोक जरी असतील, म्हणजे ज्यांना स्टॉक मार्केटचा और इन्व्हेस्टिंगचा काहीच अर्थ नाही और काहीच माहितीच नाही, त्यांच्यासाठी एक असं बुक आहे की फायनान्स फॉर नॉन फायनान्स बाय विशाल ठक्कर. फायनान्स फॉर नॉन फायनान्स, यामध्ये रूल ऑफ 72 सारख्या बेसिक गोष्टी पण कव्हर त्यांनी केलेल्या आहेत. खूप चांगलं पुस्तक आहे. माझ्या स्टार्टिंगच्या करिअरमध्ये मी या बुकचा खूप यूज केला आहे. हे झाले इन्व्हेस्टिंगबद्दलचे 4 बुक्स, इन्व्हेस्टोनॉमी, त्यानंतर फायनान्स फॉर नॉन फायनान्स, त्यानंतर कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग आणि व्हॉट एव्हरी इंडियन शुड नो बिफोर इन्व्हेस्टिंग. हे 4 बुक्स जे आहेत ते आहेत फायनान्ससाठी. आता यानंतर जे 2 बुक्स मी सांगणार आहे ते क्रिप्टो रिलेटेड आहेत. तर क्रिप्टोबद्दल यात नॉलेज आहे का, तर नाही. इंडियामध्ये क्रिप्टो कसं वर्क करतं या गोष्टी तुम्हाला या बुक्समधून शिकायला मिळतील. जसं की क्रिप्टो स्टॉर्म बाय संदीप खन्ना. ओके, क्रिप्टो स्टॉर्म बाय संदीप खन्ना, यामध्ये त्यांनी सगळं सांगितलं आहे की गव्हर्नमेंट कसं क्रिप्टोला हे करतं आहे, की लाईक थांबवण्याचा प्रयत्न करतं आहे, का करतं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला यातून शिकायला मिळतील. आणि खूप महत्त्वाचं बुक आहे. जर तुम्ही क्रिप्टो ट्रेडिंग करत असाल आणि तुम्ही इंडियामधून करता, तर हे बुक्स तुमच्यासाठी मस्ट आहेत. त्यानंतर तुमचं पुढचं बुक असेल क्रिप्टो क्राईम्स बाय मिथाली मुखर्जी, आणि यामध्ये पण तेच आहे की यार क्रिप्टोला गव्हर्नमेंट कशा पद्धतीने थांबवते और क्रिप्टोचा मिसयूज कसा केला जातो आहे इंडियामध्ये. खूप चांगले बुक्स आहेत. जर तुम्हाला टाईम असेल तर हे बुक्स तुम्ही वाचू शकता. आता येतो सगळ्यात मेन मुद्दा, माझ्या आवडीचा मुद्दा. हे इन्व्हेस्टिंग क्रिप्टो तर झालंच, पण या व्यतिरिक्त आता आपण शिकणार आहे और आता मी तुम्हाला सांगणार आहे की असे बुक्स ज्यांनी माझी प्राइस ॲक्शन सेटअपवरची अमाऊंट चांगली करायला खूप हेल्प केली. सगळ्यात पहिलं बुक आहे प्राइस ॲक्शन ट्रेडिंग बाय इंद्रजित शांताराज. प्राइस ॲक्शन ट्रेडिंग बाय इंद्रजित शांताराज आपला इंडियन रायटर आहे, आणि त्याने पण थोडंसं 2-3 ठिकाणावरून कलेक्ट केला डेटा आणि एका बुकमध्ये मांडला आहे. प्राइस ॲक्शन ट्रेडिंग, अगदी बेसिक्स चार्ट पॅटर्न्स वगैरे जरी तुम्हाला माहीत नसलं ना, तर हे बुक तुमच्यासाठी चांगलं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट, इंद्रजित शांताराज यांचंच बुक आहे ते हाऊ टू मेक मनी इन स्टॉक मार्केट ट्रेडिंग. हाऊ टू मेक मनी इन स्टॉक मार्केट ट्रेडिंग, इंद्रजित शांताराज यांचंच पुस्तक आहे. खूप बेसिक आहेत हे दोन्ही बुक्स, पण ज्यांची सुरुवात असेल ते लोक या पुस्तकांनी स्टार्ट करू शकतात. आता थोडेसे ॲडव्हान्स बुक्स आपण पाहूयात. त्यापैकी पहिलं आहे रेमिसन्स ऑफ स्टॉक ऑपरेटर बाय एडविन लेफरवे. ओके, रेमिसन्स ऑफ स्टॉक ऑपरेटर. या पुस्तकात काय आहे, हे बुक जे आहे यामध्ये स्टॉक ऑपरेटर, आपण जे म्हणतो ना की ऑपरेटरने माझा एसएल खाल्ला, ऑपरेटर मार्केटमध्ये पैसा कमवतो, तर ऑपरेटरचा माइंडसेट, ऑपरेटर कशा पद्धतीने काम करतो, या सर्व गोष्टी या बुकमध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. आणि खूप छान पुस्तक आहे. इंटरनॅशनल बेस्टसेलर पण आहे. यामध्ये वॉल स्ट्रीट क्लासिक पण याला म्हणलं जातं. रेमिसन्स ऑफ स्टॉक ऑपरेटर लक्षात ठेवा, आणि मी याची लिंक पण टाकेनच. त्यानंतर हाऊ टू डे ट्रेड फॉर लिव्हिंग. जे पण लोक फुल टाईम ट्रेडिंगचा प्लॅन करत आहेत, हाऊ टू डे ट्रेड फॉर लिव्हिंग. ओके, ज्यांना पण फुल टाईम ट्रेडिंगमध्ये शिफ्ट व्हायचं आहे त्यांच्यासाठी हे बुक खूप छान आहे. अँड्र्यू अझीज असं ऑथरचं नाव आहे. सिम्पल कन्सेप्टमध्ये, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने तुमची रिस्क मॅनेजमेंट केली पाहिजे, कशा पद्धतीने तुमची मनी मॅनेजमेंट केली पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही तुमचे एक्सपेन्सेस ट्रेडिंगमधून काढले पाहिजेत आणि ते
मॅनेज कसे केले पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला या बुकमध्ये वाचायला मिळतील. खूप छान पुस्तक आहेत. माझ्याकडे अजून पण खूप सारे बुक्स होते, पण मी सिलेक्टिव्ह काहीतरी काढले ज्यामधून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी शिकायला मिळेल. त्यानंतर अजून एक बुक आहे आपल्याकडे, इंद्रजित शांताराज यांचं ब्रेकआउट ट्रेडिंग 2.0. जे पण मी 3 बुक्स सांगितले जे इंद्रजित शांताराज यांचे होते, ते तिन्ही बुक्स बेसिक आहेत. त्यानंतर स्टॉक ऑपरेटरचं जे बुक होतं आणि त्यानंतर हाऊ टू डे ट्रेड फॉर लिव्हिंग, हे थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे बुक्स आपण कन्सिडर करतो. आता काही असे बुक्स जे गेम चेंजर असणार आहेत, जसं मी स्टार्टिंगला सांगितलं की गेम चेंजर. कारण की ट्रेडिंग काय आहे, 20% स्ट्रॅटेजी, 80% तुमची ट्रेड मॅनेजमेंट, तुमची सायकोलॉजी. जस्ट लाईक जिममध्ये आपण 20% वर्कआउट कन्सिडर करतो आणि 80% डाएट मानला जातो. तसंच तुम्ही जे बुक्स वाचता, जी सायकोलॉजी तुम्ही बिल्ड करता, त्यासाठी हे खूप चांगली गोष्ट आहे. ओके, सो आता जे पहिलं बुक मी सांगणार आहे तुम्हाला, ते माझं वन ऑफ माय फेवरेट आणि मोस्ट इम्पॅक्ट जर कुठल्या बुकने माझ्या ट्रेडिंगवरती केलं असेल तर ते आहे न्यू ट्रेडर, रिच ट्रेडर. ॲमेझॉनवरती तुम्हाला इझिली मिळून जाईल. आणि या बुकमध्ये काय आहे, ऑथर आहे स्टीव्ह बर्न्स अँड होली बर्न्स. ओके, या बुकमध्ये काय आहे, एक नवीन ट्रेडर असतो, तो काय करतो माहिती आहे, एका रिच ट्रेडरला ॲज अ मेंटर जॉईन होतो आणि मग ती जर्नी त्यात दाखवली की तो नवीन मुलगा कसा असतो स्टार्टिंगला, त्यानंतर तो कशा पद्धतीने हळूहळू त्या गोष्टी शिकतो त्या एक्सपिरियन्स ट्रेडरकडून, बेसिक मिस्टेक याने कशा केल्या, त्यातून तो कसा बाहेर आला. खूप 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 जास्त मस्त बुक आहे, मस्ट वॉच आहे, सॉरी मस्ट रीड आहे सगळ्यांसाठी. आणि इव्हन याच्या PDFs पण मिळतात तुम्हाला टेलिग्रामवरती वगैरे. त्यानंतर पुढचं बुक आहे ते थोडंसं लाईक मॅनिफेस्टेशनवरती आहे. मॅनिफेस्ट, तुम्ही कशा पद्धतीने मॅनिफेस्टेशनचा चांगला यूज करू शकता तुमच्या जर्नीमध्ये, हे बुक यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. या व्यतिरिक्त एक बुक आहे द सिक्रेट, सगळ्यांना माहितीच असेल. द सिक्रेट म्हणून बुक आहे ज्यामध्ये युनिवर्स कशी वर्क करते. तुम्ही एखादी गोष्ट, जसं की आय एम मनी मॅग्नेट, हे एक अफर्मेशन आहे. सो अशा टाईपचे अजून कोणते कोणते अफर्मेशन्स आहेत ज्याचा यूज करून तुम्ही वेल्थ तुमच्याकडे अट्रॅक्ट करू शकता. त्यानंतर एक खूप छान सुंदर बुक आहे रॉबिन शर्मा यांचं, द वेल्थ मनी कांट बाय. ओके, द वेल्थ मनी कांट बाय. यामध्ये पण पूर्ण सायकोलॉजी रिलेटेड गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही सांगू शकता की एका गरीब मुलाने पण कशा पद्धतीने रिच माइंडसेट ठेवून काम केलं पाहिजे थोडक्यात. त्यानंतर पुढचं बुक जे आहे ते आहे मनी वर्क्स, अ गाईड टू फायनान्शियल लिटरसी बोलतोय मी. यामध्ये काय, हे काइंड ऑफ इन्व्हेस्टिंगमध्ये मी टाकणार होतो, बट मी मुद्दाम हे सायकोलॉजीमध्ये टाकलं बिकॉज या बुकमध्ये अशा पद्धतीने गोष्टी सांगितल्यात की मनी कशा पद्धतीने वर्क करते तुमच्यासाठी. जर तुमच्याकडे 10 रुपये असतील, 10 रुपये, तर त्या 10 रुपयाचा तुम्ही चांगल्या पद्धतीने यूज कसा करू शकता एकदम बेस्ट वेमध्ये, हे या बुकमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओके, त्यानंतर सगळ्यांनी ऐकलंच असेल या पुस्तकाबद्दल, जे की आहे सायकोलॉजी ऑफ मनी. सायकोलॉजी ऑफ मनी म्हणजे काय की पैसे ॲट्रॅक्ट करणं, म्हणजे थोडक्यात जेवढं तुम्ही हॅपीली स्पेंड कराल. या बुकमधून मी एक खूप छान गोष्ट शिकलो आहे की जेवढं तुम्ही हॅपीली स्पेंड कराल ना, तेवढं मल्टिप्लायडमध्ये मनी तुमच्याकडे वापस येईल. सो हे पण खूप छान बुक आहे, द सायकोलॉजी ऑफ मनी. त्यानंतर अजून एक बुक आहे दीपक चोप्रा यांचं, अबंडन्स, अ लिनियर पार्ट टू वेल्थ, अबंडन्स. ओके, अबंडन्स म्हणजे काय की हे बघा, 2 गोष्टी असतात, एक असतं रिच, एक असतं वेल्थी आणि एक असतं अबंडन्स. अबंडन्स म्हणजे ज्या माणसाकडे सगळं आहे तो हॅप्पी आहे. सो हे बुक खूप महत्त्वाचं आहे, खूप वाचून घ्या तुम्ही. त्यानंतर पुढचं बुक आहे द ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ॲटॉमिक हॅबिट्स म्हणजे काय की जसं मी नेहमी सांगत आलो आहे की ट्रेडिंग जर्नीमध्ये जर एखाद्या गोष्टीचं, लाईक आता माझा एक USP आहे की मी दिवसाला एकच ट्रेड घेतो. मग ही सवय मला कशी लागली, ॲटॉमिक हॅबिट्स बुकमुळे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीची सवय लावली ना स्वतःला, तुम्ही एखादा स्वतःमध्ये एक छोटासा चेंज केला, 1%चा चेंज केला, तर 100 दिवसामध्ये तुमच्यामध्ये 100% चेंज होईल. खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यात की छोट्या छोट्या स्टेप्स कशा कशा मोठ्या मोठ्या डिसिजन्सना मॅटर करतात. ओके, त्यानंतर एक असं बुक जे मला पर्सनली ॲज अ कंटेंट क्रिएटर और ॲज अ ट्रेडर और जो माइंडसेट असतो ना बिझनेसमॅनचा, तो या बुकने खूप माझा डेव्हलप केला, द डायरी ऑफ अ CEO. ठीक आहे, या बुकमध्ये थोडक्यात काय आहे की एक जो ओनर असतो, बिझनेस ओनर, त्याचा माइंडसेट कसा असतो आणि याच्यातून शेवटी ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे, स्टॉक मार्केट हा एक बिझनेस आहे. मग तो बिझनेस करत असताना तुम्हाला कशा पद्धतीने तो बिझनेस मॅनेज करायचा आहे, कसं त्याकडे एक प्रॉपर एका CEOच्या, एका ओनरच्या व्ह्यूने पाहायचं आहे, हे तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर जोसेफ मर्फी यांचं एक बुक आहे, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. हे तर सगळ्यांनी ऐकलंच असेल. सो असे हे 20 बुक्स होते ज्यांनी माझी पर्सनल ट्रेडिंग जर्नी इम्प्रूव्ह होण्यामध्ये खूप जास्त मदत केली. आणि बऱ्याच मी मागच्या पॉडकास्टमध्ये जेव्हा बुक्सबद्दल बोललो होतो तर मला खूप सारे कमेंट्स आले की यार सर बुक्सची लिस्ट हवी आहे, इन्स्टावरती मेसेजेस आले बऱ्याच ठिकाणी की बुक्सची लिस्ट हवी आहे.
तर हे आहे 20 बुक्स ज्यांनी माझं ट्रेडिंग करिअर पूर्णपणे चेंज करून टाकलं. आणि हे 20 बुक्स मी तुम्हाला सजेस्ट करतो आहे. जसा टाईम मिळेल, जसं अवेलेबल होईल तसं तुम्ही वाचा. इन्व्हेस्टिंगसाठी मी काही बुक्स सांगितले, क्रिप्टोसाठी जे बुक्स सांगितले ते तुम्ही अवॉइड करू शकता, त्याची काही जास्त गरज नाही. ट्रेडिंगसाठी बुक्स आहेत चांगले, ज्यामध्ये प्राइस ॲक्शन, कन्सेप्ट्स, परत ट्रेडिंग योग्य पद्धतीने कशी करावी या पण गोष्टी सांगितल्या. त्यानंतर गेम चेंजर, जे लास्टला मी सायकोलॉजी, माइंडसेट रिलेटेडचे जे काही बुक्स सांगितले ते ट्राय करा की तुम्ही वाचा प्लीज. कारण की ते जर बुक्स तुम्ही वाचले ना, तुमच्या ओव्हरऑल लाईफमध्येच, नॉट ओन्ली ट्रेडिंग, तुमच्या ओव्हरऑल लाईफमध्येच काही ना काहीतरी व्हॅल्यू ॲड होईल. प्रत्येक पुस्तक जे आहे ना ते विचार करून त्या लोकांनी लिहिलं आहे. ते जेव्हा तुम्ही वाचत असताना आपण त्या गोष्टी रिलेट करतो की यार मी ओव्हर ट्रेडिंग करायचो, माझ्याकडून ही चूक झाली आणि ते आता मी का केली नाही पाहिजे. कारण की तुम्हाला यातून एका ऑथरचा जो माइंडसेट असतो ना तो समजून जाईल, एका बिझनेसमॅनचा जो माइंडसेट असतो तो समजून जाईल. सो जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. बरेचसे लोक असे आहेत जे व्हिडिओज पाहतात पण सबस्क्राईब करत नाही. चॅनलला लाईक करा, जेणेकरून काय होईल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू. कमेंटमध्ये तुमचे फीडबॅक्सवर तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओज पाहायला आवडतील हे पण सांगा. आणि या व्यतिरिक्त या चॅनलला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा. थँक्यू सो मच.